रासक्रीडेमध्ये सगळ्या गोपी या परमेश्वराशी एकरूप होण्याच्या ध्यासाने अशा पछाडलेल्या आहेत. त्यांना स्वतःची घरं होती, त्यांना पती होता, त्यांना मुलंबाळं होती, त्यांना स्वतःची नाती होती, स्वतःच्या जबाबदाऱ्या होत्या. आणि तरी सुद्धा त्यांनी या सगळ्याकडे पाठ फिरवून कृष्णाकडे धाव घ्यावी यावर खुद्द महाभारतामध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे. खुद्द भागवतामध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे की हे कसं काय, हे बरोबर आहे का? उत्तर दिलं गेलं आहे, पण त्या उत्तराकडे मी वळत नाही. त्या उत्तराच्या अनुषंगाने भगवान ज्ञानेश्वरांच्या अलोक सामान्य प्रतिभेने शोधून काढलेले जे उत्तर आहे ते मला अधिक महत्वाचं वाटतं. नारद भक्ती सूत्रामध्ये या पराकोटीच्या प्रेमाचं उदाहरण देताना गोपींचंच नाव नारदांनी सुचला, यथा व्रजगोपिकांना. व्रजगोपिकांनी कृष्णावर जे प्रेम केलं ते पराकोटीचं प्रेम आहे, ते इतरांना करता येत नाही. त्या व्रजगोपिकांची एक प्रकारची बदनामी नाही काही की त्या सगळ्या आपल्या जबाबदाऱ्या सोडून कृष्णाकडे धावत जातात. वाईट शब्द वापरायचा झाला तर हा व्यभिचार नाही आहे का? या प्रश्नांचं उत्तर देण्यापूर्वी दोनच गोष्टी आपण समजून घेणं आवश्यक आहे की ज्याच्या ध्यासाने ते वेड्या झाल्या होत्या त्या कृष्णाचं गोकुळात असताना वय काय होतं हे आपण विसरूनच जातो. मला सांगा मित्रांनो, गोपी कशाही असतील, परंतु त्या गोपींना त्या कृष्णाबद्दलचा, त्या वयातल्या कृष्णाबद्दलचा एकच भाव बाळगता येण्यासारखा होता, तो म्हणजे मातृभाव, तो म्हणजे वात्सल्यभाव. या वात्सल्याबद्दल आक्षेप घेण्याचा तुम्हाला मला काय अधिकार? ते गाव पाटलाचं लहान अतिशय गोंडस लोभसवाणं मूल त्या सगळ्या गावकरी मातांना आपलं वाटत असेल आणि त्यासाठी त्या आपल्या सगळ्या गोष्टी विसरून त्याच्याकडे जात असेल. हे आपण विसरूनच जातो. राधा आणि कृष्ण, गोपी आणि कृष्ण यांचा तथाकथित शृंगार चविष्टपणानं रंगवीत असताना आणि त्याहीपेक्षा ज्ञानेश्वरांनी अप्रतिम आपल्या भगवंताचं रक्षण केलं आहे. ज्ञानेश्वरांनी 9व्या अध्यायामध्ये वर्णन केला गोपिका आणि कृष्ण यांच्या संबंधाचं. अतिशय जवळिकेचे संबंध होते, ही गोष्ट खरी. परंतु भगवंतांनी सांगितलं की माझ्याबद्दल जवळिकेचे संबंध बाळगणारे जे लोक आहेत ते पहिल्यांदा माझ्यावर भक्ती करतात. आता हे उत्तर आहे का बरं? ज्ञानेश्वर म्हणतात चित्त मद ठाई प्रवेशे. ज्ञानेश्वर म्हणतात मन माझा आतू होवे. पहिल्या प्रथम मी त्यांच्या अंतःकरणामध्ये प्रवेश करतो त्यांच्या आमंत्रणावरून. आणि मग ज्ञानेश्वर म्हणतात एकदा अंतःकरणाला माझा स्पर्श झाला की त्या अंतःकरणातलं सगळं वालभ जळून जातं, सगळ्या वासना जळून जात्या. तुम्ही गृहीत धरा की गोपी वासनेने धगधगत असताना कृष्णाकडे आल्या होत्या, पण ज्या कृष्णाचा विचार त्यांच्या मनात आला, कृष्णाचा स्पर्श मनाला झाला, तरी सुद्धा त्यांच्या मनातील सगळं पाप जळून खाक झालं. त्यानंतर काय होण्याची शक्यता आहे? रासक्रीडेमध्ये किंवा लोकनाट्यामध्ये जे संबंध रंगवतात ते होण्याची शक्यता आहे का? मी तर असं मानतो की ती कृष्णाच्या भक्तांनी केलेली सर्वात मोठी बदनामी आहे. समजूनच घेतलं नाही त्या प्रेमाचं, त्या भक्तीचं स्वरूप. म्हणून मला त्यांचा तो शब्द आवडला की हृदयाच्या पातळीवर मी तुला मिठी मारते. ती मिठी शारीरिक पातळीवरची नसते, कारण शारीरिक पातळीवरच्या मिठीचा काच होतो. शारीरिक पातळीवरच्या मिठीने माणसं गुदमरून जातात आणि शारीरिक पातळीवरची मिठी लवकरच विलग होणारी असते. हृदयाच्या पातळीवरची जी मिठी आहे ती कधी विलग होत नाही, कधी अलिप्त होत नाही, कारण हृदयातून तो जायलाच तयार नसतो तुमच्या अंतापर्यंत. एकदा तुम्ही त्याला आमंत्रण दिलं आणि त्याने मुक्काम ठोकला तुमच्याकडे की तो तुमचं हृदय सोडायला तयार नसतो. आणि त्याने हृदय सोडावं असं आपल्यालाही कधी वाटत नाही. त्याने हृदय सोडणं म्हणजे प्राणांनी शरीर सोडणं. हे प्रेमसंबंध जे आहेत, हे जे भक्ती संबंध आहेत ते आपण लक्षात घ्या, ते आपण समजून घ्या. म्हणजे मग परमेश्वराबद्दल कुठल्याही नीतिबाह्य अशा रीतीचे विचार बाळगण्याची आपल्याला लाज वाटू लागेल. या दृष्टीने मी ज्ञानेश्वरांपासून तो गुलाबराव महाराजांपर्यंत सगळ्यांच्या मधुरा भक्तीचा, आणि ज्ञानेश्वरांनी एक शब्द ऍड केला, ही नुसती मधुरा भक्ती नाही, ही मधुरा द्वैत भक्ती. तो अर्थ किती चिकटला गेला होता तुम्ही पहा. नुसती त्याच्यामध्ये माधुर्य नाही आहे त्या भक्तीमध्ये,
त्यामध्ये अद्वैत आहे. तुम्ही यांना एकमेकांपासून अलग करू शकत नाही. समर्थांनी व्याख्या सांगितली भक्ताची. भक्त कोण? ते म्हणाले भक्त म्हणजे जो विभक्त होत नाही तो भक्त. परमेश्वरी विचारापासून जो विभक्त व्हायला तयार नसतो त्याला भक्त म्हणतात. अद्वैत आहे परमेश्वराशी, पूर्णपणे अद्वैत आहे. एवढंच की ते अद्वैत वृक्ष आणि रखरखीत नाहीये, ते मधुर आहे. त्याच्यामुळे त्या अद्वैताची गोडी फक्त भक्ताला नाही, साक्षात कृष्णाला सुद्धा आहे. साक्षात कृष्णाला सुद्धा तुम्हाला मला मोठेपणाही वाटून घेण्याची गरज नाही, कमीपणाही वाटून घेण्याची गरज नाही. कृष्ण असं म्हणतो ज्ञानेश्वरीमध्ये की असा माझा भक्त इतका लाडका असतो की तो कांता मी कांत. तो इतका लाडका असतो की त्याला मिठी मारायला मला असं वाटतं की मला मिळालेल्या 2 भुजा पुरेशा नाही आहेत, पण दोही वरी दोही अशा मी जास्तीच्या भुजा निर्माण केल्या आणि त्या सगळ्या बाहूंनी त्याला मला करकचून मिठी मारायची. त्याची उत्कटता लक्षात घ्या तुम्ही. आपण तुमची आमची उत्कटता लक्षात घेतो, ती महत्वाची आहेच, पण ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्या माणसाची सुद्धा तुमच्या माझ्याबद्दलची जी उत्कटता आहे ती 8 हातांनी मिठीमध्ये घेण्याची आहे. ही भक्ती मित्रांनो, भक्तीची ही पातळी, भक्तीची ही कोटी आपण विसरलो नाही तर आपल्याला गुलाबराव महाराजांची या प्रकारची कविता समजून घ्यायला सोपं जाईल. ज्ञानेश्वर महाराजांच्या विराण्या आपल्याला समजून घ्यायला सोपं जाईल. हे सगळं त्यामध्ये वर्णन केलेलं प्रेम